पर्यावरणाची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे पहिल्यापासून होतीच माझी. खरं रमेश परांजपे काका जे तर माझी आणि त्यांची ओळख झाली. त्यानंतरनं ते मला दररोज सकाळी झाडं लावायसाठी फोन करायचे. तर मी त्यांच्यावर जायला लागलो. आता जवळपास सांगलीमध्ये 2,500 झाडं आम्ही लावलेली आहेत आणि ती पूर्णतः म्हणजे 8 ते 10 फूट आत्तापर्यंत आहेत. एकट्याने हे काम होणार नाहीये. तर आम्हाला असं वाटतं, की लोकांच्या सहभागाची गरज आहे. शास्त्रामध्ये पण असं बोललं जातं, की ॲटलीस्ट 21 झाडं तरी आयुष्यभराच्या काळामध्ये लावावे. म्हणजे आपण मरताना तरी आपल्या लाकडाची व्यवस्था आपण करून जावी. मला ह्या कामामध्ये म्हणजे प्रेरणा जी मिळाली ती माझ्या काकांच्यामुळे मिळाली. कारण की ते एक मोठे बिझनेसमॅन आहेत. तरी सुद्धा ते न लाजता खड्डा काढतात माझ्यासोबत, कचऱ्यामध्ये हात घालतात. तर आपण तर काहीच नाहीये. आमराईमध्ये आंब्याची झाडच राहिली नाही. तर आमराईमध्ये आम्ही आंब्याची झाडं लावली. आपल्याला साधं आपली गल्ली किंवा आपला परिसर जर स्वच्छ ठेवता येत नसेल, तिथं झाडं लावत असेल, तर आपण गव्हर्नमेंटला दोष देऊन काही उपयोग नाही. तर सुरुवात ही स्वतःपासून व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण ती पुढे फॉरवर्ड करू शकतो. मग यासाठी तुम्ही आपल्या सांगली महानगरपालिका असेल किंवा कुठल्या प्रशासनासोबत काम करण्याचा किंवा त्यांच्यासोबत पोहोचण्याचा प्रयत्न केलात का? महानगरपालिका असेल तर यांना पण अप्रोच झालं होतं. तर त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स आला, की त्यांच्याकडे टँकर नाहीये, त्यांच्याकडे फंड्स अवेलेबल नाहीये. नमस्कार, मी आकांक्षा. साधं सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं आपण दरवेळी नवीन लोकांसोबत गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो आणि नवीन इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजच्या भागात आपल्यासोबत असणारे आहेत सौरभ पाटील, जे हरित सांगली म्हणून ओळखले जातात आणि त्याचबरोबर झाडं लावणे आणि झाडांचं संगोपन करणे यासाठी सध्या ते काम करतात. गेले 8 वर्ष त्यांचं हे काम सुरू आहे आणि त्याचबरोबर 2,500 पेक्षा जास्त झाडं त्यांनी स्वतः लावलेली आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या या पूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेऊया. आणि हो, अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा छान छान पॉडकास्टचे लिंक तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला सुरू करूया. साध्या सरळमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव सौरभ उदय पाटील. मी राहणार माधवनगर. ॲक्चुअली मी जॉब करतोय ते आता प्रारंभ अकॅडमी सांगलीमध्ये करतोय आणि सोबत माझा सोलारचा बिझनेस आहे. ते दोन्ही सांभाळतोय आणि हरित सांगलीमध्ये तुम्ही बघत असाल तर हरित सांगलीचं काम मी बघतोय. दररोज उठायचं सकाळी आणि झाडं लावायला जाणं हे माझं काम आहे. त्यानंतर मग माझं बेसिक जे आहे प्रोफेशन त्यामध्ये मी सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत तिथं असतो. 7 नंतर मग माझा बिझनेस बघतो मी, ज्याच्यामध्ये सोलारचे लीड्स असतील त्याच्यावर काम करतो. बर, पर्यावरणाची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे पहिल्यापासून होतीच माझी. खरं रमेश परांजपे काका जे माधवनगरमध्ये ॲल्युमिनियम इंडस्ट्री आहेत, तर माझी आणि त्यांची ओळख झाली. त्यानंतरनं ते मला दररोज सकाळी झाडं लावायसाठी फोन करायचे. "आज इकडे चाललोय, येतोस का?" तर मी त्यांच्यावर जायला लागलो. तर जसं-जसं जायला लागलो तसं समजायला लागलं, की मला काका झाडं लावतायत वगैरे. तर मी त्यांच्यासोबत दररोज उठायचं सकाळी 5:30 वाजता आणि झाडं लावण्यासाठी त्यांच्यासोबत जायचं. सकाळी 6 ते 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही जिथं मोकळी जागा दिसतेय, तिथं आम्ही झाडं प्लांटेशन करतो. आता जवळपास सांगलीमध्ये 2,500 झाडं आम्ही लावलेली आहेत आणि ती पूर्णतः म्हणजे 8 ते 10 फूट आत्तापर्यंत आहेत. बर. एवढ्या उंचीची ती आहेत. दररोज फक्त झाडं लावणंच नाहीये, तर त्यांना झाडं जगवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्यांना रात्रीच्या वेळेस आम्ही जेव्हा फेरी मारतो, त्यावेळी त्यांना बघतो, की काही मोडली आहेत का, काही वाकली आहेत का, तर त्यांना उभं सुद्धा आम्ही करतो. तर एक झाड लावायसाठी जवळपास 2 ते 2.5 फूट खड्डा खोदावा लागतो. तर तो आम्ही दोघं रोज हाताने खड्डा खणतो आणि झाडं लावतो. बर, हे किती वर्ष काम करताय तुम्ही? गेले 6 ते 8 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय. बर. आणि काका त्याच्या पहिल्यापासून करतात. काकांचे जे वडील होते गोविंदराव परांजपे ते माधवनगरचे सरपंच होते. तर त्यांनाही झाडाची आवड. त्यानंतर मग काकांना आणि काकांच्या नंतरनं मला. काका माझ्यापेक्षा जवळपास ते 60 वर्षाचे असतील. माझ्यापेक्षा खूप एज्ड आहेत. तर ह्या झाडांच्यामुळे आम्ही कनेक्टेड झालो आणि हे काम चालू केलं. आणि आता सांगलीमध्ये बऱ्यापैकी आम्ही जी काही झाडं लावली ती सगळी लाईव्ह आहेत आणि सगळे बऱ्यापैकी आता बघत असाल रोडच्या दोन्ही तर्फा म्हणजे माधवनगर जकात नाक्यापासून मदन भाऊंचा जो पुतळा आहे टीव्हीएस बायपासच्या पाशी त्याच्या पण शेजारी जवळपास ही जी सगळी झाडं बघताय तुम्ही ती सगळी आम्ही लावली. बर. नुसती लावून सोडलेली नाहीये तर ती जगवली सुद्धा आहेत. दररोज जाणं बघणं, जर त्याला बांबू असतो तो बांबू जर पडला असेल तर त्याला उभा करणं, झाडांना कुंपण घालण्यापेक्षा आम्ही काटे लावतो जेणेकरून जनावरं त्यांना काही पाट वगैरे खाजवू नयेत वगैरे. आणि ही सगळी जी झाडं आहेत ती सगळी वड, पिंपळ, कांचन, मुचकुंद हे सगळे आपली भारतीय झाडं आम्ही लावली. बर. आता रिसेंटली आमचा जो प्लॅन चालू आहे तो पुष्पराज चौक अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या मागे जवळपास खूप सारी मोकळी जागा आहे. तिथं कचरा टाकला होता, खूप घाण होती.
तर तिथं ती जागा स्वच्छ करून आता पूर्णपणे आम्ही 55 झाडं आतापर्यंत लावलेली आहेत. तिथं जवळपास 200 झाडं लावायचं ह्यावेळेस आमचं प्लॅनिंग आहे. बर जिथं जिथं मोकळी जागा दिसते तिथं तिथे आम्ही लावतो. अमरावीमध्ये मियावाकी प्रकल्प केलेला आहे. तिथं झाडं लावलेली आहेत. तिथं जवळपास 700 झाडं लाईव्ह आहेत. राम मंदिर कॉर्नर असेल, पुष्पराज चौक असेल, त्यानंतर राजवाडा चौक असेल, हम्म. रोडच्या साईडला आम्ही सगळी झाडं लावलेली. बरोबर. पण मग असं कधी वाटलं का, आता गेले 8 वर्ष तुम्ही काम करता असं तुम्ही सांगितलंत आणि 2,500 पेक्षा जास्त झाडं तुम्ही लावलेली आहेत सांगली एरियामध्ये. मग असं कधी वाटलं का, की बाबा आता हे शक्य होत नाहीये किंवा सकाळी रोज उठणं असेल किंवा रोज नवीन जागा शोधणं असेल, तिथे जाऊन झाड लावणं, परत त्या झाडाचं संगोपन करणं, असं तुम्हाला कधी वाटलं का? खूप वेळा कधी-कधी असं वाटतं मला, की आपण करतोय तर प्रत्येकाचंच काम असतं. प्रत्येकजण सकाळी उठतं, कुणी जिमला जातं, कुणी योगा करतं, कुणी रनिंग करतं. तर आम्हाला बघतात लोकं, प्रोत्साहन देतात, चांगलं काम करताय, चांगलं चाललोय. खरं कुणी सुद्धा असं म्हणजे दररोज काम करणं, सातत्य ज्याला म्हणतात, त्यासाठी कुणी येत नाहीये. रिसेंटलीच आता अमराईमधले आहेत ते दिनेशभाई आहेत आणि अनिल दडगे आहेत. ते रिसेंटली जॉइन झाले आहेत. काही लोकं जॉइन होतात, कंटिन्युअसली येतात. काही लोकं फक्त येतात, 1-2 दिवस येतात, 3 दिवस येतात. त्यानंतर ते रूट चेंज करतात. मी त्यांना बोलवतो, "या थोडंसं पकडा, मदत करा झाड लावण्यामध्ये." गाडीतून आम्ही 10-10 झाडं माधवनगरपासनं घेऊन येतो. बर मग ते उतरणं, परत भरणं, परत ते सामान काढणं. तर मी रोडमध्ये जे जाताना दिसतात फिरायला वगैरे त्यांना बोलवतो आणि काढायला लावतो. खरं कधी-कधी काका नसतील किंवा मी काही कामानिमित्त नसेल, तर कधी असं वाटतं, की एकट्याने हे काम होणार नाहीये. तर आम्हाला असं वाटतं, की लोकांच्या सहभागाची गरज आहे. तर जसं मी आता रिसेंटली Instagram पेज रन करायला चालू केलं. म्हणजे 2 महिने झाले, तर तिथं जवळपास आता 1 लाख पर्यंत रीच आउट आहे. तर हरित सांगलीच्या पेजला रीच आउट आहे. परत मेसेजेस आहेत, कमेंट्स आहेत, आम्ही येतो. खरं आता एक 3-4 दिवस झाले लोकांचे मेसेज यायला लागलेत. खरं प्रॅक्टिकली असं कोणी येत नाहीये, की बाबा उद्या मी येणार आहे. मी फोन करतो. तर माझा नंबरही लोकांना दिलाय. तर तिथून काही रिस्पॉन्स येत नाही. त्यावेळी मग कधीतरी निराशा वाटते, की बाबा आपण एवढं लोकांच्यासाठी करतोय आणि लोकं येत का नाहीये? आतापर्यंतचा तुमच्या या 8 वर्षाच्या प्रवासामधला पर्यावरणाचं संगोपन करताना असा कुठला क्षण एखादा सांगाल, की तेव्हा खूप छान वाटलं होतं आणि अशा गोष्टी बघितल्यावर आनंद पण झाला आणि थोडंसं इमोशनल पण फील झालं? आता एवढ्या वर्षापासून आम्ही जी झाडं लावलीत, आपण जेव्हा हे इथं नसू किंवा या जगामध्ये नसू, त्यावेळी ही झाडं असतील की बाबा कुणीतरी ही झाडं लावलीत, त्यावेळी माझं आणि काकांचं नाव निघेल. तर ह्यातून मिळणारा आनंद खूप वेगळा आहे. आणि खूप सारे सत्कार वगैरे होत असतात गावामध्ये जेव्हा 15 ऑगस्ट असतं, 26 जानेवारी असते, त्यावेळी बोलावलं जातं, त्यावेळी सत्कार केला जातो. खरं माझं असं म्हणणं आहे की जेवढ्या जास्त प्रमाणात लोकं ह्यामध्ये जोडली जातील, ज्यावेळी एक क्राऊड मोठा क्रिएट होईल आणि तो आमच्या सोबत उभा राहील हरित सांगलीच्या मागे, त्यावेळी मला खरा आनंद होईल. बरोबर. आता आपण बघतो, की झाडं लावणं किंवा आता मध्ये एक आपण बघितलं असेल, की सत्काराच्या वेळी बऱ्याचदा पुष्पगुच्छाच्या ऐवजी झाडं, रोपं दिली जातात. मग त्या रोपांमधून त्यांचा असा एक उद्देश असतो, की रोप लावा. अशा पद्धतीने ते रोपं दिली जातात. पण आपण बऱ्याचदा हे सुद्धा बघितलं असेल, की सत्कार झाल्यानंतर ते रोप कुठेतरी तिथंच त्या राहतं. स्टेजच्या बाजूलाच ठेवलं जातं आणि ते तिथंच राहतं. बरोबर, मग जेव्हा सगळे स्वच्छता करायला येतात, ते रोप त्याच स्वच्छतेबरोबर त्या कचऱ्यातच ते निघून जातं. बरोबर, त्यामुळे त्यामागचा जो उद्देश आहे तो तर साध्य होत नाही. बरोबर, त्याचबरोबर आपण बऱ्याचदा ऐकतो, की मी माझ्या वाढदिवसाला एक झाड लावलं. आपण हे खूप आधीपासून ऐकत बरोबर, आलोय. बरोबर, पण झाड लावणं हा मोठा टास्क नाहीये. पण ते झाड जपणं हा टास्क आहे. बरोबर. याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याच्यासाठी लोकांना आपण कसं प्रेरित केलं पाहिजे? नक्कीच, नक्कीच. आता खूप सारे म्हणजे गव्हर्नमेंट्स आहे किंवा खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, CSR ॲक्टिव्हिटीज आहेत, हं. त्यामधून झाडं लावली जातात. ती छोटी-छोटी 1-2 फुटाची झाडं ते गिफ्ट करतात आणि लावतात. खरं तर म्हणजे काय आहे, की त्या झाडांना ती जोपर्यंत 3 ते 4 फुटाची होत नाही, तोपर्यंत ते स्वतःचं पाणी घेऊ नाही शकत आहेत किंवा अन्नद्रव्य ते तयार नाही करू शकत आहे. तर माझ्या मते जर तुम्ही खरोखरच तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे, तर गव्हर्नमेंट म्हणतंय की त्यांना 1,00,000 प्लांटेशन करायचं आहे. तर प्रत्येक राज्यात इकडे-तिकडे चालू आहे टास्क. तर मला काय म्हणायचं आहे, एवढ्या वर्षांपासून तुम्ही प्लांटेशन करतच आलात, तर मला काही झाडं दाखवा तुम्ही लावलेली. तर ह्याच्यातून काय म्हणायचंय मला, की तुम्ही 1,00,000 लावण्यापेक्षा 1,000 झाडं लावा. खरं ती चांगली लावा, जी भारतीय असतील आणि त्यांना तुम्ही दररोज बघू शकता आणि ती वाढवू शकता. माणसानं शास्त्रामध्ये पण असं बोललं जातं, की ॲट 21 झाडं तरी आयुष्यभराच्या काळामध्ये लावावे. म्हणजे आपण मरताना तरी आपल्या लाकडाची व्यवस्था आपण करून जावी. हं. तर
ह्या प्रकारे जरी आपण बघितलं तर खूप सारा चेंज होऊ शकतो. मला ह्या कामामध्ये म्हणजे प्रेरणा जी मिळाली ती माझ्या काकांच्यामुळे मिळाली. कारण की ते एक मोठे बिझनेसमॅन आहेत. तरी सुद्धा ते न लाजता खड्डा काढतात माझ्यासोबत, कचऱ्यामध्ये हात घालतात. तर आपण तर काहीच नाहीये. आपल्याला सकाळचा जो वेळ मिळतो तो जर निसर्गामध्ये घालवला, थोडासा फ्रेश हवेमध्ये घालवला, तर खूप चांगली त्यामध्ये काम होऊ शकतं. जसं तुम्ही सांगितलत, की सातत्य ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि ती खरं तर फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा सुरुवात केली होती, सुरुवातीला एक 10 दिवसामध्ये चांगलं आपल्यात एनर्जी असते, की मी झाडं खरंय, खरंय. लावतोय होय. आणि त्याच्यासाठी रोज सकाळी उठणं असेल, हे म्हणजे तुमचं होतच असेल. पण त्याच्यानंतर जेव्हा तो 8 वर्षापर्यंतचा काळ सुरू झाला, तर त्याच्यामध्ये स्वतःला रोज कशी प्रेरणा दिली? कारण की जसं तुम्ही सांगितलत, सुरुवातीला तुम्ही आणि काका ते दोघंच करत होता आणि आता एखाद दुसरा नवीन-नवीन माणूस तुमच्यासोबत जोडला जातोय या कामामुळं. तर याच्यासाठी स्वतःला मोटिव्हेट कसं केलं? ॲक्चुअली मला हा सोसायटीमध्ये हे काहीतरी एक इम्पॅक्ट करायचा आहे. त्यासाठी मी हे काम करतोय. आता खूप साऱ्या सोसायटीमध्ये झाडं लावली जातात, दाखवलं जातं, शो ऑफ केला जातो. खरं त्याच्यामध्ये साध्य काही होत नाहीये. तर मला एक काहीतरी इम्पॅक्ट सोसायटीमध्ये करायचा आहे. त्यासाठी दररोज उठणं आणि झाडं लावणं. हे सकाळचे 2-2.5 तास मला काकांच्यावर घालवणं आणि काम करणं एवढंच डोक्यात असतं. बाकीचं काही नाही. आणि त्यामुळे त्या गोष्टी होऊन होत जातात. चाललं. येस. आता आपण बघतोय क्लायमेट चेंज येस. हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो सगळ्यांनाच सहन करावा लागतो असं म्हणायला हरकत नाही. कारण की पाऊस कधीही येतोय, बरोबर. टेम्परेचर प्रचंड वाढताना आपल्याला दिसतंय आणि थंडी सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही वेळा थंडी थंडी आणि पडते. पावसाचा अनुभव घेतलेला आहे. आणि आता सुद्धा बघतोय आता खरं तर पावसाळ्याचा सीझन सुरू आहे. पण पाऊस इतका वेगळ्या पद्धतीने पडतोय आधीपेक्षा, की एकदमच आला तर अगदी जोरात येतोय. 2 दिवस कंटिन्यू पाऊस आहे आणि बरोबर, आता पाणी वाढताना आपल्याला दिसतंय. बरोबर, खरं तर ते पाणी आपल्याला पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरणारं नाही. कारण की ते तेवढ्या वेळापुरतं पडतंय आणि त्याच्यानंतर पुन्हा गॅप येतोय. बरोबर. क्लायमेट चेंज हा कुठेतरी माणसाच्यामुळेच घडलेला बदल येस. आपल्याला दिसून येतोय. कारण की आपण पोल्युशन ह्या गोष्टी प्रचंड अनुभवत आहोत, बरोबर. बघत आहोत आणि याच्यामध्ये झाडाचा सगळ्यात मोठा रोल आहे, हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. शाळेत सुद्धा आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत. झाडं जेव्हा लावली जातात, तेव्हा खूप छान पद्धतीने लावली जातात. काही वेळा ती जगवली जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा रस्त्याचं काम सुरू होतं, त्यावेळी काढली तेव्हा जाते. ती झाडं काढली जातात. मग याच्यामध्ये तुम्ही झाडं लावली काय आणि झाडं परत काढली काय? इक्वल टूच होणार आहेत गोष्टी. तर मग याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आणि तुम्ही असे कोणते एरिया पकडता, की जिथं आपल्याला झाडं लावल्यानंतर ती पुढच्या जनरेशनपर्यंत छान पद्धतीने जगतील? आम्ही जास्त करून ओपन स्पेस फायनल करतो, ज्याच्यामध्ये की आमराई सारखा जो एरिया आहे, आमराईमध्ये आंब्याची झाडच राहिली नाही. तर आमराईमध्ये आम्ही आंब्याची झाडं लावली आहेत. त्यानंतरनं राजवाडा चौक आहे, त्याच्यामध्ये खूप सारी जागा साईडला शिल्लक आहे. तर राजवाडा चौकाच्या साईडला आम्ही झाडं लावली. त्यानंतरनं आता अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा आहे, पुष्पराज चौक येथे, त्याच्या मागे PWDची खूप सारी मोकळी जागा आहे, जिथं हं. पूर्णपणे कचरा होता. तर तो आम्ही स्वच्छ करून झाडं जी काही नको होती ती पाला-पाचोळा साईडला करून तिथं आता 55 झाडे लावली. जिथं-जिथं ओपन स्पेस देतो, जिथं-जिथं आम्ही जाऊ शकतो, बघू शकतो. बरं एखाद्या उद्यानामध्ये पण त्याची अवस्था व्यवस्थित नाहीये, हं. तर तिथंही आम्ही जातो. आता परवा दिवशीच जे काही ज्येष्ठ नागरिक होते, त्यांनी आमचं कार्य बघितलं, आम्हाला बोलवलं. आम्ही तिथे जाऊन 5 झाडं लावली. तर ज्यांनी आम्हाला बोलवतात आम्ही तिथे जातो. ओपन स्पेस आहे का? आहे. तर तिथे झाडं लावतो आणि ते माणसं फक्त काळजी घेणारी असावीत, पाणी घालणार. झाडांना बाकीचं काही लागत नाहीये. त्यांना फक्त तुम्ही दिवसातून एकदा बघा, पाणी घाला, बस. बाकी खत वगैरे पण घालायची गरज नाहीये. शेणखत वगैरे जरी घातलं तरी ते आपलं आणि तयार करतात. एवढी सोपी बरोबर. पद्धत आहे. पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये पुढच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच, नक्कीच. आता फक्त झाडं लावणे, ऑक्सिजन तयार करणे हे माझं काम नाहीये. माझ्यासोबत आता हिमांशू लेले आहे. तो एक खूप मोठी प्लास्टिकची चळवळ उभा करतोय. तर माधवनगरचा भाग मी बघतोय. जिथं काही प्लास्टिक असेल ते गोळा करतोय आम्ही एकाच ठिकाणी साठवतो. नंतर हं. हिमांशूची गाडी रविवारी येते, ते घेऊन जाते. त्यानंतर राकेश डड्डनवर आहे. तो सुद्धा नदी स्वच्छतेच्या ह्याच्यामध्ये त्याने आपलं म्हणजे मला वाटतं की खूप सारे वर्ष त्यानं त्यामध्ये झोकून दिली आहेत. तर तो माझा मित्र आहे. त्याच्यासोबत मी नदी स्वच्छतेच्या कामामध्ये असतो. कधी-कधी तिकडे जातो. मला असं वाटतं, की आपण जर सगळे यूथ येऊन जर ह्या कामाला प्रोत्साहित केलं, जर सगळ्यांना जसा एखादा कॉज असेल, की आपण एकत्र येतो. तसा हा एन्व्हायर्नमेंटलचा कॉज पण खूप महत्त्वाचा आहे. यंग जनरेशन आता आपल्याकडे खूप सारी आहे, यूथ आहे चांगला. हं. तर त्याला एक डायरेक्शन जर आपण चांगली दिली, तर त्यांना पण आयुष्यामध्ये काहीतरी वाटेल, की आपण काहीतरी करतोय नेशनसाठी. असं नाहीये, की मी आता खूप सारे काउन्सिलिंगमध्ये मुलांना सांगतो, की प्रत्येकानेच शिपाई व्हायला पाहिजे, आर्मीमध्ये जायला पाहिजे किंवा पोलीस व्हायला पाहिजे.
आपण जिथं राहतोय आपण तेवढे जरी कामं केलं, आपण गव्हर्नमेंट्सला सांगतो की हे होत नाहीये, ते होत नाहीये. खरं आपल्याला साधं आपली गल्ली किंवा आपला परिसर जर स्वच्छ ठेवता येत नसेल, तिथं झाडं लावत असेल, तर आपण गव्हर्नमेंटला दोष देऊन काही उपयोग नाही. तर सुरुवात ही स्वतःपासून व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण ती पुढे फॉरवर्ड करू शकतो. बरोबर. तुम्ही जसा एक मुद्दा सांगितलात, की प्लास्टिक रिलेटेड आता हिमांशू लेले काम करत आहेत. तर मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे कॅम्पेन्स रन करतायत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॅम्पेन्स रन करताय. राकेश दादा त्यांच्या पद्धतीनं कॅम्पेन्स रन करताय. तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या पद्धतीनं पर्यावरणासाठी काम करताय. पण प्लास्टिक मुक्त देश किंवा प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र असेल, भारत असेल, होईल असं वाटतंय का? फक्त हे सांगण्याचं आहे, की आता आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचं आहे? कोणतीही गोष्ट जर मनावर घेतली तर सगळं काही होऊ शकतं. जर काही करायचंच आहे, आपण जर आपल्यापासून सुरुवात करायला चालू केली, तर ती हळू-हळू सगळ्या एका चेंजमध्ये बदलतं. जर तुम्हाला काही सोसायटीमध्ये चेंज करायचं, तर घरातल्यापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. नंतर आपल्या गल्लीपासून, नंतर आपल्या गावापासून जर अशी सुरुवात केली, तर नक्कीच यामध्ये बदल होऊ शकतो. आम्हालाही माहिती नव्हतं, की हे मिशन यापर्यंत घेऊन जायचंय. मला फक्त एवढंच माहिती होतं, की आपण काम करत राहायचंय. प्रत्येक जण वेगवेगळ्या कॉजनुसार काम करते. खरं सगळ्यांना ह्या एन्व्हायरमेंटसाठीच काम करायचं आहे. तर होऊ शकतं. कोणतीच गोष्ट अशी अवघड नाहीये. जर प्रत्येकानं प्लास्टिक वापरायचंच कमी केलं, जसं की हिमांशू सांगतो 3 Rs रिड्यूस, रियूज आणि रिप्लेस. जर तुम्ही त्या गोष्टी जर फॉलो केल्या, तर नक्कीच यामध्ये म्हणजे प्लास्टिक मुक्त होऊ शकेल. पहिलं आपण सांगली तरी मुक्त करूया, त्यानंतर आपण महाराष्ट्राची गोष्ट करूया. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलात यंग जनरेशन जे आहे त्यांच्यामध्ये ट्रेंड हा जो फॅक्टर आहे तो खूप महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा ट्रेंड आला, की ते सगळेजण तो ट्रेंड पाळतात. मग आपल्याला जर पर्यावरणासाठी काम करायचं असेल किंवा जसं तुम्ही आता काम करताय हरित सांगली म्हणून झाडं लावणे आणि झाडं जगवणे. तर ह्याचा ट्रेंड आपण कसा आणू शकतो आणि सगळ्या सांगलीतल्या असतील, मग त्याच्यापुढे आपण महाराष्ट्र आणि त्याच्यापुढे आपण भारत. या सगळ्यासाठी काम करायचं असेल, तर तो ट्रेंड तुम्ही कशा पद्धतीने आणाल? जनरेशन झेड म्हणतो आपण की जेन झी ज्याला म्हणतो, ते थोडेसे Instagram आणि Facebookला जास्त फॉलो करतात. तर मला असं म्हणायचं की थोडासा एक मोठा ग्रँड इव्हेंट आपण ठेवू शकतो, की ज्याच्यामध्ये सगळ्या कॉलेजेसना, सगळ्या शाळांना आपण एकत्र बोलवू शकतो. हं. त्यांच्यासाठी आपण हरित सांगली मार्फत असेल किंवा प्लास्टिकच्या मार्फत जी काही आहे ती मोहीम आपण एकत्रित राबवू शकतो. तर माझं असं बोलणं चालू आहे सगळ्यांच्या सोबत, की आपण एकत्र येऊन एक मोठा ग्रँड इव्हेंट करूया. डॉक्टर पटवर्धन सोबत आहेत, सौरभ पटवर्धन असेल, माधवी काकी असेल, त्या सोबत आहेत. तर सगळ्यांचा सपोर्ट आता हळू-हळू व्हायला लागलाय. गेल्या म्हणजे एवढ्या वर्षांपासून मी Instagramला ॲक्टिव्ह नव्हतो. खरं मला आता कळालं, की नाही आपण जे काम करतोय ते लोकांना शोकेस करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आता थोडं तरी वाटेल बाबा हां, आपल्याला काहीतरी करायचंय. तर ते जॉइन होतील. आशा आहे, की आता पुढे ते जॉइन होऊ शकतील आपल्याला. बघूया आता. बरोबर. तुम्ही झाडं लावायला सुरुवात केली. झाडं लावली आणि झाडं जगवायचं म्हणजे आता तुमच्या घराच्या अंतरापासून एक 10 किलोमीटर असेल, येस. 5 किलोमीटर असेल, असं प्रत्येक एरियामध्ये तुम्ही काम करत आलात आणि हो. आतापर्यंत तुम्ही आता पुष्पराज चौकाच्या इथं आपलं ते काम प्लॅन सुरू केलं. आहे. हो. याच्यामध्ये कसं आहे झाडं लावताना तो फार टास्क मोठा नाहीये. झाडं 10 घेऊन आली, आजच्या दिवसात लावली, त्याच्यानंतर त्याला पाणी घातलं पाहिजे. बरोबर, पाणी घातलं पाहिजे, त्याच्या बाजूनं कुंपण केलं पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत. पाणी घालताना आपण तसं गाडीवरून किंवा फोर व्हीलरमधून फारसं पाणी प्रत्येक एरियामध्ये घालू शकत नाही. मग यासाठी तुम्ही आपल्या सांगली महानगरपालिका असेल किंवा कुठल्या प्रशासनासोबत काम करण्याचा किंवा त्यांच्यासोबत पोहोचण्याचा प्रयत्न केलात का? हो, मी खूप वेळा असं झालं, की मी त्यांना अप्रोच झालो, की मला म्हणजे ह्या कामामध्ये असं प्रॉब्लेम येतोय, की पाणी घालणे. कारण की मी आणि काका जेव्हा रात्री जे 20-20 लिटरचे कॅन असतात, ते घेऊन जवळचे काही पॉइंट्स असतात, तिथनं पाणी कलेक्ट करतो आणि तिथे घालतो. तर दररोजचे आमचे जवळपास 4.5 तास ह्या कामामध्ये लागतात. महानगरपालिका असेल तर ह्यांना पण अप्रोच झालं होतं. तर त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स आला, की त्यांच्याकडे टँकर नाहीये, त्यांच्याकडे फंड्स अवेलेबल नाहीयेत. तर माझा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी कुणाला अप्रोचच परत झालो नाही. नंतर मी माझं काम करत राहिलो. जेव्हा त्यांना वाटेल, की बाबा खरोखर हे त्यांचं काम आहे आणि ते मी करतोय. जेव्हा त्यांना असं जाणीव होईल, माझ्या मते त्यावेळी ते ते त्यांना वाटेल काहीतरी चुकलंय आपलं. त्यावेळी ते मला टँकर देतील किंवा पाणी घालण्यासाठी ते मदत करतील. बरोबर. माझं एक म्हणणं आहे, की आपल्या सांगलीमध्ये प्रत्येक जणांनी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, की हे झाड माझं आहे. मी आता प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येकाकडचे ₹500-500 घेतो, की बाबा तुमच्या नावाने मी झाड लावायला ह्याला फक्त पाणी घाला. दररोज 1 बॉटल, 1 लिटरची बॉटल प्रत्येकाने जर कॅरी केली, तुम्ही 1 लिटर दिवसभरात 1 फेरफटका सांगलीमध्ये असतोच आहे. तुम्ही एका झाडाला हे सांभाळा फक्त. ते झाड तुम्हाला पुढं मोठं ग्रो झाल्यानंतर तुम्हालाच खूप आनंद होईल. माझ्या वाढदिवसा दिवशी जे झाड लावलं ते एवढं मोठं होईल. तर
मी कुठल्या प्रशासनाकडे वगैरे मी डिमांड करून आता वेळ घालवत नाहीये. मी माझं काम चालू ठेवलंय. आता जसं पुढे काही होईल त्यानंतर बघूया काय करता येईल त्यासाठी. बरोबर. एआय आणि टेक्नॉलॉजी जी आता आपल्याला वाढताना दिसते, तर त्याचा आपण पर्यावरण वाचवण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का? किंवा ते गेम चेंजर ठरेल का? आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्या लेव्हलला ठीक आहे. खरं जो काही आपण क्राउड रीच आउट करतोय किंवा Insta आणि Facebook तर्फे जो काही रीच आउट होतो किंवा आपल्याला काही माहिती हवी असेल, तर त्याच्याशी निगडीत काही असेल तर आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. खरं पर्यावरणाचा आणि एआयची असं जास्त काही हे नाहीये. आपण जेवढे ॲडव्हान्स होत चाललो आहोत, तसं आपण विनाशाकडे होत चाललो आहोत. बरोबर. कारण की आजची युवा पिढी जी आहे, मी काउन्सिलिंग करताना खूप मुलांना सांगतो, की मोबाईलचा जो वापर आहे तो इतका वाढला आहे, की मुलं 4-4 तास त्या मोबाईलमध्ये अडकून बसतात. बरोबर. त्या एवढ्याशा स्क्रीनमुळे. मग त्याच्यावर त्यांचा आरोग्यावर परिणाम होतोय. तेच जर ते ह्या मिशनमध्ये येतील किंवा कुठल्याही येतील, तर त्यांना एक डायरेक्शन द्यायची गरज आहे. तर यूथ चेंजसाठी पण आम्ही काम करतो आहोत. तर त्यामार्फत आम्ही चाललो आहोत त्या मार्गाला. आता जसं कनेक्शन्स, नेटवर्क वाढेल, तर बघूया आम्ही यूथसाठी काय करू शकलो तर. बरोबर. जर सामान्य नागरिक आणि प्रशासन दोघंही एकत्र आले, तर या ड्राईव्हमध्ये, पर्यावरणाच्या ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काही काळामध्ये बदल दिसतील? जर प्रशासन आणि आमच्यासारखे काही ॲक्टिव्हिस्ट जर एकत्र आले, तर आम्ही त्यांना सुचवू शकू, की आम्हाला काय करायचंय. आम्हाला त्यांचा एक सपोर्ट भेटला, तर हे काम जे 10 वर्षात होणार आहे, ते 5 वर्षात होऊन जाईल. हं. कारण की प्रशासनाकडे तेवढी ताकद आहे, त्यांच्याकडे फंड्स आहेत, त्यांच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे मेन म्हणजे मॅनपॉवर आहे. आम्ही मोस्ट प्रोबॅबली झाडं लावताना 2 ते 4 जण दररोज असतो. तर त्या ठिकाणी जर 7-8 जण किंवा 10-12 जण एकत्र दररोज जर येत असतील, तर हे काम खूप वेगवान पद्धतीने होऊ शकतं. बरोबर. तर प्रशासनाचा यामध्ये इंटेक असणं खूप गरजेचं आहे. आता जी झाडं आपण लावतोय, ती प्रामुख्याने कोणती आहेत आणि त्याचा कशा पद्धतीनं पर्यावरणाला चांगल्या पद्धतीनं त्याची संगोपन करण्यासाठी किंवा सगळ्या मानवी जीवनासाठी त्याचा उपयोग होईल? सगळ्यात मोस्ट प्रोबॅबली वड, पिंपळ हे सगळ्यात म्हणजे जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे. त्यानंतरनं मग कडुलिंब असेल, मुचकुंद असेल, बाभूळ असेल, ही जी झाडं आहेत त्या खालोखाल येतात. तर आम्ही सगळी जी झाडं आहेत ती सगळी भारतीय झाडं लावतोय. जेणेकरून आज ना उद्या त्याची फळं ही पुढच्या पिढीला भेटत जातील. जो काही आता कोविडमध्ये लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता, त्यावेळी लोकांना झाडं लावा हे हे सगळं चालू होतं. तर त्यानंतर ना त्यांची वेळ एकदा निघून गेली. त्यानंतर लोकांना आता ऑक्सिजन हा फ्रीमध्ये आपण मिळतोय. त्याला त्याची काही किंमत नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे, की आत्ता जर तुम्ही झाडं लावला, परत एखादी अशी वेळ येईल, की त्यावेळी तुम्हाला जाणवेल, की बाबा नाही त्यावेळी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे होतं. तर त्यावेळी ही वेळ निघून गेलेली असेल. तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही भारतीय झाडं लावा. बरं. पुढच्या 10 वर्षामध्ये हरित सांगलीचं काय व्हिजन आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं ते काम करणार आहे? आता तर व्हिजन आमच्या डोळ्यासमोर हे आहे, की ह्यावेळेचा जो टास्क आहे आमचा 1001 झाडं लावायचा, तो आता 250च्या आसपास चालू आहे. जुलै महिना चालू आहे. जेणेकरून पुढे आम्ही एक मोठा प्लॅन करू, की बाबा एका वेळेस 50-50, 500-500 झाडं एका वेळी लागतील. बरं. तर रोडच्या साईडला आम्ही झाडं लावण्याचा जो प्लॅन आहे, तो जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करू. जसं मियावाकी प्रकल्प आहे, तसं आपण सांगलीमध्ये एक नवा प्रकल्प आणतोय, की हरित सांगली मार्फत रोडच्या साईडला जेवढी मोकळी जागा दिसते, ती सगळी तुम्हाला क्लीन दिसेल. सांगली आपली पूर्ण हिरवीगार दिसेल. जरी कुणी ड्रोननं जरी शूटिंग काढलं, तरी पण ती पूर्ण हिरवी दिसायला पाहिजे. अशा बरोबर. पद्धतीचा प्लॅन आहे आमचा. बरोबर. तुमच्या या प्रवासातला असा कुठला प्रसंग आहे, की यासाठी आपण काम करत होतो आणि एक आपण म्हणतो ना सॅटिस्फॅक्शन जे आहे ते तुम्हाला त्या कामामधून किंवा त्या एखाद्या प्रसंगातून मिळालं? अ, आता तसं बघायला गेलं तर असं कधी मी विचार नाही केला, की काम करतोय कारण की मला हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते, की झाडं लावणे वगैरे. त्यात काकांचा रोल खूप मोठा आहे, रमेश परांजपे काकांचा. तर जिथं-जिथं जातो तिथं मला हरित सांगलीच्या नावाने ओळखलं जातं. हीच बरोबर. माझी आता ओळख झालेली आहे. म्हणजे एक आयडेंटिटी म्हणतो ना, ती आयडेंटिटी बनली आहे. त्या कामामुळे ती बनलेली आहे. तर तेवढा एक फीलिंग चांगलं होतं, की मला बाबा कुणीतरी ओळखतंय मला, की एन्व्हायर्नमेंटसाठी बाबा हा काम करतोय. ओळख करून देताना माझ्या कामानिशी ओळख करून देतात हीच चांगली ओळख आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलत, की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सत्कारासाठी बोलावलं जातं आणि इथून पुढे बऱ्याच ठिकाणी बोलावलं सुद्धा जाईल. तर प्रत्येककडे तुम्ही जाताना हरित सांगली या नावाने जाता आणि त्याच्यासाठी तुमचं कार्य जे आहे, त्यासाठी तुम्हाला तिथं रिमार्क असून ते बोलावलं जातं. येस. तर मग तिथं गेल्यावर तुम्ही प्रत्येक वेळी काय मेसेज देता त्यांना आणि तो फार गरजेचा आहे असा? मी त्यांना एकच मेसेज देतो, की झाडं लावणं खूप चांगली गोष्ट आहे. चांगलं करताय तुम्ही, रोपं देताय वगैरे. खरं ती झाडं जगणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येकानं म्हणजे फक्त लावून सोडून नाही द्यायला पाहिजे. ॲट लीस्ट ते 5 फुटापर्यंत होईस्तोपर्यंत 5 हं. फुटाचे झाड असेल तर ते
8 फुटापर्यंत पोहोचतोपर्यंत बघणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत ते सेल्फ सोर्सिंग करत नाही पाणी आणि त्याच्यासाठी जे काही लागणारी द्रव्य आहेत, तोपर्यंत त्याला बघणं गरजेचं आहे. आता झाड हळू-हळू वाढतं, एकदमच नाही वाढत आहे. त्यामुळं एकदमच असं काही चांगला प्रतिसाद लगेच वाढणार आहे असं काही नाहीये. कारण की नेचरनुसार ते वाढत राहतं. आता तुम्ही बघत असाल की पावसाळा जो की आपण जेव्हा शाळेत होतो, त्यावेळी 1 तारखेला पाऊस जोरात पडायचा. आज जवळपास आता 20-22 तारीख आली, तरी पण पाऊस कधी पडतोय, कधी नाहीये. ऊन तर प्रचंड वाढतंय. जवळपास 44 डिग्रीपर्यंत सांगलीचं टेम्परेचर जाऊन आलं. आपण त्या AQI बाकीच्या गोष्टी बोलतो. आपण म्हणतो हे प्रशासन असं करतंय, हे प्रशासन असं करतंय. तर आपण काय रोल प्ले करतोय हे खूप बरोबर. इम्पॉर्टंट आहे आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकानं सांभाळली पाहिजे. बरोबर. आमच्या या साध्या सरळच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज द्याल सगळ्यांना? मी सगळ्यांना मेसेज देईन की तुम्ही ॲटलीस्ट म्हणजे सकाळीचा 1 तास तरी म्हणजे हरित सांगलीच्या मार्फत तुम्ही झाडं लावण्यामध्ये या. झाडं आम्ही घेऊन आलो आहोत. फक्त प्रत्येकाचं कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये पाहिजे. थोडंसं शारीरिक श्रम तुम्ही जे काही जिममध्ये जाऊन करताय, जे काही योगा करताय किंवा रनिंग करताय, 1 दिवस स्किप करा आणि हा जो आम्ही काय म्हणजे तुमच्यासाठी हा एक्सरसाइज असेल, हा आमच्यासाठी एक सामाजिक उपक्रम आहे. त्या उपक्रमामध्ये सामील व्हा. मी सगळ्या सांगलीकरांना विनंती करतोय की तुम्ही म्हणजे साधं सरळला कनेक्ट करा किंवा माझ्या हरित सांगलीला कनेक्ट करा. तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स भेटेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. एक रॅपिड फायर गेम आपण घेऊया. त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या अनुषंगाने द्याल. 1 झाड की ₹1,00,000? एक झाड. का? एक झाड जे आहे त्याची किंमत तुम्ही 1,00,000 मध्ये मोजूच नाही शकत आहे. जो काही ऑक्सिजन आहे त्याची किंमत तुम्हाला पुढे जाणवेल बरं. त्यामुळे. अशी कोणती 5 वृक्ष आहेत जी लावणं अतिशय गरजेचं आहे? वड, पिंपळ, कडुलिंब, मुस्कुंद आणि बाभूळ. अशी कोणती सवय जी नागरिकांनी आजपासून लावून घेतली पाहिजे स्वतःच्या अंगवळणी? ॲटलीस्ट माणसाने 21 झाडं लावून घ्यायला पाहिजेत. म्हणजे आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत 21 झाडं तरी लावायला हवी. बरं. एका शब्दात हरित सांगली. झाडे लावा, झाडे जगवा. पृथ्वी वाचवण्यासाठी असा एक कोणता संदेश द्याल, तो प्रत्येक जनरेशनला फार महत्वाचा आहे? प्रत्येकानं आपली रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो केली पाहिजे आणि माझ्यासारख्याच काही संस्था आहेत त्यांच्याबरोबर जोडलं गेलं पाहिजे आणि ते काम सातत्यानं करत राहायला पाहिजे आणि तो प्रॅक्टिकल वेमध्ये तुम्हाला दिसला आला पाहिजे. साध्या सरळच्या स्टुडिओमध्ये आज तुम्ही आलात आणि एवढा छान तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हरित सांगलीसाठी आपले काही जे व्ह्युअर्स आहेत, जे आपले पॉडकास्ट बघतायत, तर त्यांच्या मार्फत तुम्हाला नक्कीच सपोर्ट मिळेल. थँक यू. त्याचबरोबर तुम्ही जी ड्राईव्ह सुरू केलेली आहे, ती अशीच वर्षोनवर्ष पुढे चालत राहावी आणि प्रत्येकाला झाडाची किंमत कळाल्यानंतर तरी ॲटलीस्ट ती 10 झाडं लावली जातील आणि जगवली सुद्धा जातील आणि तुमच्या या ड्राईव्हसाठी तुम्हाला साधं सरळकडून खूप खूप शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच. हरित सांगलीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या झाडांचं रोपण जे आहे ते केलेलं आहे, वृक्षारोपण केलेलं आहे. पण झाडं लावणं यापेक्षा त्या झाडांचं संगोपन करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते हरित सांगलीच्या माध्यमातून ते करतात. आपण सुद्धा अशाच नवनवीन गोष्टींसोबत सामील होऊया आणि पर्यावरणाचं संगोपन करण्यासाठी काम करूया. हरित सांगलीसोबत तर आपण जोडले जाऊ शकतो त्यांच्या या ड्राईव्हमधून. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा रोज एक झाड लावा आणि हो, अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या आवडत्या गेस्टला आपल्या या स्टुडिओमध्ये पाहायचं असेल, त्यांच्यासोबतच्या गप्पा तुम्हाला ऐकायच्या असतील, तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा DM सुद्धा करू शकता. आम्ही तुमचा आवडता गेस्ट आमच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये इन्व्हाइट करू आणि त्यांच्यासोबतच्या गप्पा तुमच्यापर्यंत शेअर करू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.